हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण आलोय चोरवणे गावात नागेश्वरी ट्रेकला. तुमचं स्वागत आहे ट्रॅव्हल विथ तनय मध्ये. हा आपला तिसरा ब्लॉग आहे. तुम्ही बाकी बघू शकता, ट्रेकिंगची सुरुवातच एकदम सुंदर वॉटरफॉल होतं. आम्ही आता ट्रेकला सुरुवात करतोय. तर त्याच्या आधी तुम्हाला मी एक सांगतो, हे बघा इथे कचरा वगैरे टाकायला व्यवस्था केलेली आहे. तरी पण लोकांनी हे बघा इथे कचरा टाकून ठेवला आहे. तर आहे विराज दादा आणि हा सुमित. नमस्कार. आम्ही आता ट्रेकिंगला चालू करतोय. सुरुवातीला पायऱ्या आहेत. ह्या स्टार्टिंगला पायऱ्या आहेत खूप साऱ्या. अरे जेव्हापासून तर मला माहिती नाही पिक्चर मधलं ह्या गाणं ते. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा माझ्या चॅनलमध्ये ट्रॅव्हल विथ तनय. सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओला खूप शेअर करा. तर आम्ही आलोय आज नागेश्वरी. ट्रेक चालू केला आहे. साधारण 3,500 फूटवरती आहे ते मंदिर. नागाच्या जसा फणा असतो त्या टाईपमध्ये ते मंदिर. त्याच्या आतमध्ये शिवलिंग, त्याच्यावरती 12ही महिने पाणी पडत असतं शिवलिंगवरती. त्याला अभिषेक चालू असतो. ट्रेकिंगची सुरुवातच इतकी सुंदर आहे. पायऱ्या आहेत मस्त आणि आजूबाजूला झाडी आहे. थोडा पायऱ्यांचा पॅच आहे, तो थोडा टफ आहे सवय नसल्यामुळे. तुम्हाला ट्रेकिंगची सवय असेल तर ठीक आहे. बाकी जर येत असाल तर सोबत एक पाण्याची बॉटल ठेवा. इकडे मिळेल पाणी, पण कधी कधी सांगू शकत नाही. थोडा पाऊस नाही आहे, थोडा बारीक बारीक एकदम चालू आहे पाऊस. गावामध्ये बघायला मिळतं. तुम्ही माझ्या पाठी बघू शकत असाल, पूर्ण जंगल असं आहे. आणि हे समोरून हे बघा तिथे पाणी येतंय खाली वरतून. हे बघा. आता थोड्या वेळाने पायऱ्यांचा मार्ग संपेल आणि थोडं सरळ वाट चालू होईल. पाऊस असल्यामुळे आम्ही मोबाईलवरती व्हिडिओ नाही करत आहे. साधारण 200-300 पायऱ्या असतील ना या, जास्त साधारण 400 अंदाजे टोटल पायऱ्या असतील. विराज दादा बोलतोय 1 तासामध्ये आपल्याला वरती पोहोचायचं. हो, फक्त विराज दादाच करू शकतो. त्याच्यामध्ये तेवढा बळ आहे. आम्हाला सवय नसल्यामुळे आम्हाला वाटत नाही. हे बघा असे जागोजागी बोर्ड लावले. स्वयंभू नागेश्वर चोरवणे जाण्याचा मार्ग. स्लो मोशन चालू झालं होतं. तर मला एक डाऊट येतोय, मी आधीपासून स्लो मोशनमध्ये व्हिडिओ नव्हतो ना करत. कसं असेल तर हा ब्लॉग विचित्र होणार आहे, नंतर रिग्रेट होईल. साधारण 1 तास लागेल, 1-1.5 तास वरती जायला. कारण का आता पुढे जाऊन थोडं डिफिकल्ट पॅच येईल.
इथे थोडं आहे बघा, रेलिंग वगैरे खाली गेलेली आहे, त्याच्यामुळे थोडं सांभाळून चालायला लागतंय. आणि त्यात मी सँडल घालून आलो आहे. कॅमेराची बॅटरी थोडी जास्त लवकर ड्रेन होते सध्या, त्याच्यामुळे कॅमेरा माझा कधी बंद होऊ शकतो. इथे खाली रेलिंग नाही आहे, चालताना थोडं सांभाळून चालावं लागतं आहे, कारण का पूर्ण स्टीप आहे खाली. या साईडला असा डोंगर आहे पूर्ण, आणि या साईडला पूर्ण खोलदरी. चला बघूया. छोटासा वॉटरफॉल इथून खाली जातो, इथून वरतून पाणी दिसत नाही आहे थोडंसं छोटं. इथून जेव्हा जास्त पाऊस असतो ना तेव्हा हे पूर्ण खाली मला दाखवतो मी. एवढा पाऊस भेटला आयला काय डोंगराचा भाग बी पडत एक आम्ही दोघंच आणि ना डोंगर कोसळलेला आम्ही त्याच्यावरून गेलो. म्हणजे काही पाऊस बारीक चालू आहे सध्या, त्याच्यामुळे थोडी मजा येते पावसातनं पण. थोडा चिखल आहे हा बघा. पाऊस पण चालू आहे याच्यात, पाऊस इथून साडी रेलिंग नाही आहे, थोडं सांभाळून चालायला लागतं. थोडं जास्त आपण असं उन्हाळक्या वगैरे केल्या तर थोडं रिस्की ठरू शकतं. इकडे खूप वर्षापूर्वी, म्हणजे साधारण 5-6 वर्षापूर्वी एवढं जास्त प्रसिद्ध नव्हतं हे ठिकाण. फक्त गावातली काही लोक आजूबाजूची, इथून पुढे वासोट्याला जायला मार्ग आहे, तिकडून काय लोक यायची असं मला समजलं. जास्त एवढं प्रसिद्ध नव्हतं, पण आता 5-6 वर्ष इंस्टाग्राम, यूट्यूब, त्याच्यामुळे ठिकाण थोडं जास्त प्रसिद्ध झालं आहे आणि लोक येत आहेत. आता आम्ही खाली बघितलं कोल्हापूर, मुंबई, ठाणे इकडून गाड्या आल्या होत्या. अजून आजूबाजूच्या ठिकाणीवरून पुणे इकडून पण लोक येतात आता सध्या. दोन इकडचे जे स्थानिक लोक आहेत त्यांच्यासाठी रोजगार थोडाफार निर्माण होतो. तर खाली आम्ही एका काकांना विचारलं तर त्यांचा वडापावचा वगैरे असा नॉर्मल गाडा वगैरे ते चालवतात तिथे खाली. तर पुढे एक छोटासा वॉटरफॉल आहे. साधारण आम्ही 40% ट्रेक कंप्लीट झाला आहे आमचा सध्या, आणि इथे एक वॉटरफॉल आहे, तुम्हाला दाखवतो. हे बघा, खूप सुंदर. हे वरती झाड, हे दृश्य अतिशय सुंदर जागा आहे. आम्ही आता थोडं इथं ब्रेक घेतोय काहीतरी खायला. पाणी खेळतायत. पाणी तुझं जायला नाही थांबायचं होतं ना, अजून पुढं धबधबा आहे. ह्याच्या पुढे अजून एक वॉटरफॉल, धबधबा आहे अजून पुढे. चला बघूया. हा ब्लॉग थोडा मोठा होणार आहे, कारण का जास्त मी बोलत नाही आहे, कारण का थोडं दमायला पण होतं आहे आणि थोडं हे होतं. त्याच्यामुळे प्लीज समजून घ्या. थोडं चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व्हिडिओ. तशी वाट आहे, पायऱ्या वगैरे नाही आहे तिथे, त्याच्यामुळे थोडं सांभाळून चालावं लागतं आहे. थोडं येता येतं थोडं सांभाळून या, आणि थोडं कचरा वगैरे करताय तो थोडा काय टाकलं सोबत घेऊन जा. असं बोलले.
वरती टाकू नका. हां बघितलं नाही मी, आता बोललोच नाही इथे. भागामध्ये येतो जेव्हा आपण सह्याद्री किंवा अशा ठिकाणी येतो तेव्हा थोडी काळजी घेणं आवश्यक आहे, कारण का कधीही पाऊस वाढतो, सुंदर अचानक धुकं येतं. त्याच्यामुळे थोडा सवय नसेल तर थोडंफार सांभाळून येत जा येताना. आता आम्हाला काय लोक मिळाली होती पाठी कोरट टाईप वगैरे, हे अशा शांत ठिकाणी येऊन एवढा किच्चाट वगैरे करणं बरोबर नाही वाटत. दंडस्य हस्तम अस्ति ते पुढं आहे काय तो वॉटरफॉल? मम मित्रवर्यः खूप म्हणजे आधी भेटला होता त्याच्यापेक्षा थोडा मोठा वॉटरफॉल आहे हा. गच्छन्ति तिथे आम्ही थोडं थांबणार आहे, नागेश्वरम देवी. कॅमेराला चार्जिंग करायची. तर आपण आता आलेलो आहे इथे. पहिला हा मार्ग नव्हता, आता ह्यांनी लोखंडी सिडीचा मार्ग बनवलेला आहे आणि हा वॉटरफॉल आहे इथे. तर या वॉटरफॉल क्रॉस करून पहिलं जायला लागत होतं, तर आता ही सिडीचा मार्ग बनवला या लोकांनी. बघा किती सुंदर आणि अतिशय भारी असा बनवला आहे. पाठी वॉटरफॉल आहे. हा वॉटरफॉल असा क्रॉस करून इथून चढून या रोडनी वरती चढून असं जावं लागलं होतं त्या दगडावरून. तर तिथे सुंदर सोय केलेली आहे इथे. तर तुम्हाला मी वरतून दाखवतो. थोडं आम्ही बॅटरी चार्ज केली, थोडा वेळ ब्रेक घेतला आणि आता थोडं सांभाळून या इथून, कारण काय थोडं जास्त हे त्याच्यावर जोर टाकू नये. सुंदर अतिशय, पण लोकांनी थोडा कचरा पण करून ठेवला आहे इथे. आपल्याला आता त्या साईडला जायचं, ते लोक वरती चढताना दिसत असतील तुम्हाला. आता थोडी स्टीप आहे, कारण का हा डोंगर क्रॉस केला की या डोंगराच्या वरती असा एक साखळीसारखा मार्ग लागतो. तो साखळी चढून धरून आपल्याला वरती चढावं लागतं. थोडं रिस्की आहे, पण एकदम थरारक अनुभव देणार आहे. पाण्यामुळे माझा आवाज थोडा तुम्हाला कमी येत असेल, समजू शकतो. पण खूप सुंदर आहे ते दृश्य, नक्की एकदा विजिट करायचे. हा खाली वॉटरफॉल आहे आणि आम्ही आता इथून ते नवीन रेलिंग लावली आहे, त्याच्यामुळे इकडची लोक स्वतःहून ते कार्य करत आहेत. वरती सगळं घेऊन यायचं, परत वरती सगळं हे आपल्यासाठी यायला, ही फॅसिलिटी तयार करायला. चढायला थोडं स्टीप आहे इथून. मी दादा वगैरे पुढे गेलेलो आपण पाठी डोंगर येईल कोसळणार म्हणजे दगड वगैरे खाली येतील तर लक्ष द्यावंच करावं लागतं. ही वाट थोडी नवीन केली आहे लोकांनी, तिथं थोडी वाट असं बोलतो समजा आता की ही वाट खालून येते थोडी. थोडासा सोपं केलं पहिल्यापेक्षा. त्याला काढलं जातं बघ, तुम्हाला मी दाखवतो. हा बघा किती सुंदर व्ह्यू आहे त्याचा. नष्ट कसं करायचं ना, ते माणसाकडून शिकून घ्यावं.
बिनकानी ओरडणं. आपण येतो इथे आणि हे रिझर्व फॉरेस्ट त्या टाईपमधलं हे जंगल आहे, त्याच्यामुळे इकडे पक्षी प्राणी वगैरे आहेत, पण लोक त्याची पर्वा करत नाहीत आणि ओरडत ओरडत असतात. थोडा आता कठीण काय वापस चालू झालाय. उंच असं डोंगर चढायचं आहे वरती आणि इथे पायऱ्या पण नाहीयेत. तुम्हाला मी दाखवतो, ते अशा दगडी हे आहे. हे बघा, सुमित दादा वरती चढतोय, काठी घेतल्या त्याने हाती, सहारा. थोडं स्टीप चढाई आहे, त्याच्यामुळे थोडं जास्त दमायला होतंय. वरती गेल्यावरती आता आपण जे दृश्य बघितलेत ना, त्याच्यापेक्षा खूप म्हणजे खूप चांगली चांगली दृश्य आहेत. सरळ आता डोंगरवाट चढायची लागते, सुरुवात झालेली आहे. अजून 50% बाकी आहे. अशा प्रकारचे झाड कदाचित आपल्याला सह्याद्रीचे खाली पायथ्याचे गाव आहेत किंवा आपण कधी असे बघायला मिळत नाहीत. त्यापैकीच हे एक झाड आहे. पायवाटेच्या दोन्ही बाजूला एक गुफा टाईपमध्ये ही झाडं एकमेकाला विळखा घालून आहेत. तर ही वाट बघा कशी पूर्ण जंगलाने वेढलेली वाट आहे. पावसाळ्यात तिथून पूर्ण धबधबा, पाण्यात नाही एवढं कारण का पाऊस सध्या थोडा कमी झाला आहे, त्याच्यामुळे. तशा वॉटरफॉलच्या इथे आलो आहे आम्ही. पाऊस गेला आहे, पाणी भरतंय. विराज दादाने खाऊ आणलाय खूपच पूर्ण तुकाराम मुंडे साहेबांचं. जरा पकड, पिशवी पकड ना, नाश्त्याला. मच्छर पण खूप आहे, म्हणूनच तिथनं निघणं सोयीस्कर असावं. बघा आता आपल्याला तिकडे जायचंय. तिथे लोक त्या साईडला चढतायत. तो वाला ट्रेक आहे, मला बरं वाटतं. कार्डमॉम म्हणजे काय? कार्डमॉम म्हणजे काय? कार्डमॉम. आपण आता आलोय, थोडा हा कठीण पॅच आपण कव्हर करतोय सध्या. सुमित दादा आणि विराज दादाची इथं आपण पोहोचलेला आहे. आम्ही आता डोंगराचा जो वरचा साधारण 50% झाला आहे आणि आता थोडी गरमी झाली होती म्हणून रेनकोट वगैरे काढून ठेवला आहे. एक डोंगर रंग आहे, हा डोंगर पार करून आपल्याला पाचच्या डोंगरावर जायचं आहे. साधारण आपल्याला अजून एक डोंगर पूर्ण पार करायचा आहे आणि जायचं आहे. ते बघा पूर्ण वरती स्टीप चढाई आहे. हा विराज दादा जातोय वरती, सुमित दादा त्याचे व्हिडिओ काढतोय. चला ये 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 बस बस, चल ये लवकर, खूप वरती जायचंय. लवकर ये. अतिशय सुंदर दृश्य तुम्हाला दिसतच असेल. सह्याद्री. आपण हळूहळू वरती जाऊया. फिरत आता व्हिडिओ काढतोय, आपण ब्लॉग करत वरती जाऊ. तुम्हाला नक्कीच मजा येत असेल बघायला, कारण का थोडंफार आवाजाचं आणि थोडंफार मध्ये थोडं बोर होत असेल, पण कसं आहे थोडा ट्रेक पण हार्ड आहे. मध्ये कॅमेराची चार्जिंग ड्रेन होते थोडी जास्त, कारण का इतके सुंदर शॉट आहेत ना, कॅमेरा बंद करावं असंच वाटत नाही. भले आपण घरातून किती गोष्टी बोलत येऊ की असं करू, असा व्हिडिओ काढू, तसा व्हिडिओ काढू, पण ते पॉसिबल नाही होत काय वेळेला. तर खाली थोडं ऊन पडलं आहे, वरती पूर्ण धुकं दिसतं आहे वरतून खाली. वरतून पण पूर्ण दृश्य तुम्हाला बघायला मिळणार नाही. आपण हा ट्रेक एकदा परत उन्हाळ्यात करूया आणि तुम्हाला मी वरतून किती सुंदर आणि किती अंगाला काटा आणणारं दृश्य दिसतं ते दाखवीन. परत आपण उन्हाळ्यात येऊ इकडे.
जर वरती दुकान टाकलं तर एक महिनाभर खाली उतरणार नाही. सामान आता घेऊन जायला लागेल, सगळं तयारी करायला लागेल. खायचं सोय खाण्यापिण्याची तुझी पण घेता येईल काय? ते बघा वरती वरतून पूर्ण दुकान त्या साईडला, इकडे पण दुकान आहे या साईडला. सुंदर पूर्ण डोंगरातून वरतून पाणी येतं. सह्याद्रीत आल्यावरती एक वेगळी एनर्जी येते अंगात, एक वेगळी, प्रत्येक वेळेला एक वेगळा अनुभव. आता आम्ही थोडं कठीण पॅच कवर करतोय. हे बघा, तुम्हाला मी खाली दाखवतो किती हे जास्त धुकं आलं आहे आता परत, त्याच्यामुळे पाहू शकतो असं वाटतंय. धुक्यामुळे काही दिसत नसावं कदाचित. मंदिरामध्ये एक जण आहे. मंदिरामध्ये आम्ही होतो तेव्हा कोण नव्हते, आता आहेत त्याला. आता गेले. खाली पूर्ण धुकं आहे, काहीच दिसत नाही. आता पाऊस येण्याची लक्षणं दिसत आहेत. चल 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 इथं पाय देऊ नका घसरतो. चल चल इथं पाय देऊ नका घसरतो. घसरतोय मी कुठं उभं चाल ना. एक मिनिट खाली म्हटलं वरती थांबायचं, जे पुढे पाय देऊ नका जास्त. इथे हात घेतो घसरतो. एक मिनिट. हां तेच, रेलिंग थोड्या मजबूत नाही आहेत. आता वरतून लोक खाली यायला सुरुवात झाली. सकाळी लवकर गेलेली लोक. या पायऱ्या तुम्हाला दगडात कोरलेल्या आहेत. हे बघा, कातळमध्ये कोरून पायऱ्या बनवल्यात. हा इथून पूर्ण वॉटरफॉल आहे, त्याच्यामुळे धुक्यामुळे दिसत नसेल. आपण पाहू शकता हा साखळीचा भाग आहे. इथून मी तुम्हाला बोललेलो होतो की साखळी पकडून असं वरती जायचं आहे. कॅमेरा वरती केला आहे म्हणून मोबाईलवरती ब्लॉग बनवतोय. साखळी पकडून आपण वरती चाललोय. कॅमेरा सुमित दादा घेऊन गेलाय पुढे. ही इथे साखळी जॉईन केलेली आहे. कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत इथून वरती जायला, आणि खाली पूर्ण धुकं दिसतंय. वरतून डोंगराचं पाणी, अतिशय सुंदर दृश्य आहे. मोबाईलमध्ये ब्लॉग करतोय, पूर्ण धुकं. हे बघा, असं इथून वरती जायचं आहे. आणि मी त्या साईडला या पायऱ्या बनवलेत वरती जायला. पहिला इथे कातळ पायऱ्या होत्या, खूप जास्त चांगली सोय केलेली आहे. आपण ऑलमोस्ट आलो आहे. ही बघा, इथे साखळी आहे तरुण जायला. दिसते की नाही माहिती, हवा खूप आहे.
त्याच्यामुळे आता आवाज पण येणार नाही. कॅमेऱ्याची चार्जिंग पण संपत आली. तर वरती जाऊन साधारण बऱ्यापैकी ट्रेक झालेला आहे कंप्लीट. नागेश्वरी खाली पूर्ण डोकं दिसतंय. पहिली वाट होती त्या साईडला जायची. आता इथे लोखंडी पायऱ्या केल्यात. ऑलमोस्ट आता इथे पोहोचलो आहे. अजून भरपूर आहे ना. अजून 1 तास. ऑलमोस्ट आता पोचलोय. धुक्यामुळे दिसणार नाही पण फायनली आपण नागेश्वरी मेन खूप आहे त्याच्यापासून फक्त 5 ते 10 मिनटं लांब आहे. आपण ऑलमोस्ट आता नागेश्वरी मंदिरात तिथे पोचलो. चल पटकन पळ पळ पळ. गेलंय पुढे ते. लाईन लावायला लागेल मोठी. आपले मित्र आलेत कोल्हापूरवरून नागेश्वरी फिरायला. MH09 कोल्हापूरकर भावांनो, तुम्हाला जर का पृथ्वीवरला स्वर्ग बघायचा असेल तर नक्कीच नागेश्वरला आयुष्यात आपण खूप काही कमवलंय. इथे एकदा कोकणात यायचं. कोकणामधले निसर्ग अभूतपूर्व निसर्ग तुम्हाला जर का अनुभवायचा असेल तर भावांनो तुम्ही नक्कीच कोकणाला व्हिजिट करा. भाऊ आपला ब्लॉगर आहे. भावाला फॉलो करा, सबस्क्राईब करा. तुमचा सपोर्ट भेटू दे. तुम्हाला वेगवेगळ्या कोकणात वेगवेगळे व्ह्यू दाखवण्याचा भाऊ आपला प्रयत्न करतोय आणि भावाला नक्कीच सपोर्ट करा आणि भावाचं चॅनेल व्हायरल करून टाका. थँक्यू व्हेरी मच. महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. थँक्यू. जय. तुला बेलाची आवड, तुला बेलाची बेलाच्या पानाचे हे बोला शंकरा, हे बोला शंकरा, हे बोला शंकरा. भोलेनाथ आलो तुझ्या दारी, कुठे दिसे ना पुजारी. हो भोलेनाथ आलो तुझ्या दारी, कुठे दिसे ना पुजारी. आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची. हे बोला शंकरा, हे बोला शंकरा, हे बोला शंकरा. हातामध्ये घेऊन या थाळी, नद्यावर करी तो सवारी. हो हातामध्ये घेऊन या थाळी, नदीवर करी तो सवारी. हो आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची. हे बोला शंकरा, हे बोला शंकरा. चला तर आपण आता आपला हा ब्लॉग संपतोय. म्हणजे आम्ही आता वरतून जो टफ पॅच होता, परत थोडं आता गर्दी होती त्याच्यामुळे वरती आम्हाला व्हिडिओ वगैरे काढता आले नाही, कारण का खाली उतरताना थोडी काळजी घ्यावी लागते. त्याच्यामुळे आम्ही नाही व्हिडिओ काढले. आणि तुम्हीही सहसा नका व्हिडिओ काढतो, बिकॉज लहान लहान पोरं वगैरे पण जातात वरती. थोडं आपल्या एका चुकीमुळे दुसऱ्या लोकांना काही त्रास नाही व्हायला पाहिजे. म्हणून आता आम्ही ऑलमोस्ट संपला आहे ट्रेक.
खूप छान दर्शन झालं. आतमध्ये पण जास्त व्हिडिओ नाही काढला बिकॉज आम्ही दर्शनासाठी गेलेलो. व्हिडिओ काढायला असं बोलू नाही की व्हिडिओ काढायला नाही, पण नाही गेलेलो, नाही जास्त व्हिडिओ काढलेला. खूप छान आहे. फक्त येताना एक गोष्ट खूप जास्त मनाला लागली इथे, कारण का इथे येताना ना खूप ठिकाणी फक्त कचराच दिसतो आहे. आता इथे पण मी चालतो आहे, हा बघा, हे बघा, हे बघा. ग्रामस्थांनी खाली सोय केली आहे कचऱ्याची, खाली एक कचरा बॉटल वगैरे ठेवायला टाकायला व्यवस्था केली आहे, पण लोकांनी इथेच टाकले. म्हणजे वरनं लोक येतात, भरलेली बाटली घेऊन वरती जाऊ शकतात, पण ती रिकामी झाली की तिला बॅगेत टाकून आणू शकत नाही. किती वाईट गोष्ट आहे. एवढं सुंदर ठिकाण आहे, एवढं सुंदर, म्हणजे वरती गेल्यावरती इतकं प्रसन्न वाटतं त्या गुफेमध्ये गेल्यावरती. खूप सुंदर, आणि आजूबाजूचा परिसर पण खूप सुंदर आहे. पण आजूबाजूला पूर्ण सगळीकडे कचरा. पहिला एवढा कचरा वगैरे नव्हता या ठिकाणी. 2, 3, 4 वर्ष पाय स्लिप झाला. 4 वर्षापूर्वी मी आलो होतो, एवढा कचरा नव्हता. आता लोक येतात, बाहेरून लोक येतात. मला आता कोल्हापूरवरून लोक मिळाली होती. व्हिडिओमध्ये ते आहेतच पोरं, चांगली होती सगळी पोरं. अजून खूप पुण्यावरून आले होते खूप. पण जो कचरा आणताय ना तुम्ही, प्लीज तुमच्यासोबत घेऊन जा. ते आपलं ठिकाण आहे, आपलं देवस्थान आहे असं समजून तो कचरा सगळा घेऊन जा प्लीज. खाली कचरा पेट्या वगैरे आहेत, त्यामध्ये टाक. पण काय आता बोलणार. ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअर करा आणि सांगा तुम्हाला कसं वाटलं, अजून काय मी इम्प्रूव्ह करू शकतो. कारण का माझा नवीन आहे चॅनल, आत्ताच चालू केला आहे मी. थँक्यू, बाय.